The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि मनोपुब्बंगमाधम्मा मनोसिद्धा मनोमया मनसाचे पदुठेन भासती वा करोति वा ततो नंग दुःखमनवेति चकं वहतो पदं मनोपुब्बंगमाधम्मा मनोसिद्धा मनोमया मनसाचे प्रसन्नेन भासती वा करोति वा ततो नं सुखमनवेति छायाव अनपायिनी। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित राहून आज या महान मंगलमय दिनी आपल्या यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील मुळावा या गावी शांतीनगर येथे धम्मदूत बुद्ध विहाराच्या प्रांगणामध्ये भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्था मुळावा आयोजित ही 21वी धम्म परिषद या ठिकाणी संपन्न होत आहे। या धम्म परिषदेचे मुख्य मार्गदर्शक आणि अध्यक्ष गुरुवर्य पूजनीय भदंत धम्मसेवकजी महास्तवीर, त्याचबरोबर पूजनीय भदंत प्राचार्य डॉक्टर खेम धम्मोजी महास्तवीर आणि धम्म मंचावरती उपस्थित असलेला संपूर्ण पूजनीय भिक्षू संघ भिक्षुणी संघ श्रामणेर श्रामणेरी आणि धम्म परिषदेला श्रवण करण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावंत उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच द ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःख मुक्ती करिता तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे।
21 वर्षांपासून सातत्याने या मुळावामध्ये ही धम्म परिषद आयोजित केल्या जाते आणि या धम्म परिषदेच्या माध्यमातून अनेक ठिकाणावरून आलेल्या पूज्य भिक्षू संघाकडून आपणास धम्मदेशना श्रवण करण्याची सुवर्ण संधी प्राप्त होते आणि त्यामुळे काल आणि आज म्हणजे माघ पौर्णिमेचा दिन आणि त्याचा दुसरा दिवस अशी 2 दिवसीय ही धम्म परिषद दरवर्षी इथे संपन्न होते गेल्या 21 वर्षांपासून आणि त्यामुळे याही वर्षी ही परिषद संपन्न होत असताना आपण कालपासून वैविध्यपूर्ण धम्मदेशना श्रवण करीत आहात आणि त्यामुळे मी आपणास छोटासा उपदेश करणार आहे। भगवंताचा जो धम्म आहे माणसाच्या मनामध्ये सकारात्मक परिवर्तन घडून आणणारा आहे। बौद्ध इतिहासाचा बौद्ध साहित्याचा जर आपण अभ्यास केला तर अंगुलीमाल असतील, आम्रपाली असेल, सुजाता, किसा गौतमी, पटाचारा, राजा बिंबिसार, प्रसेनजीत यांच्यासारखे असंख्य लोक त्या काळात भगवान बुद्धाला शरण आले आणि त्यांनी आपल्या जीवनाचं सोनं करून घेतलेलं आहे। भगवान बुद्ध म्हणाले मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे, त्यामुळे या जीवनाचा आपल्याला सदुपयोग करता आला पाहिजे। केवळ खाण्यासाठी जगणे आणि जगण्यासाठी खाणे आणि खाता खाता बटन दबलं की मरणे याला काही जीवन म्हणत नाहीत। पहा, याला जर जीवन म्हणायचं असेल तर प्राण्यांमध्ये आणि माणसांमध्ये काय फरक आहे? कुत्रे, मांजर, बैल, म्हशी, गाई, डुकर हे प्राणी सुद्धा त्यांना त्यांचे आई वडील जन्माला घालतात, तेही लहानाचे मोठे होतात, पुन्हा त्यांचाही सहवास घडतो, त्यांनाही लेकरं जन्माला येतात, म्हणजे जे काही असेल ते पिल्ल जन्माला येतात, तेही खाण्यासाठी जगतात, जगण्यासाठी खातात, जिवंत आहोत म्हणून, आणि एक दिवस मरतात। भगवान म्हणाले मनुष्य प्राणी असा नाही असायला पाहिजे। मनुष्याला त्याने सत्सद विवेक बुद्धी वापरून आपल्या जीवनाचा यथार्थ उपभोग घेऊन तो आपल्या जीवनामध्ये मुक्त झाला पाहिजे। कारण मनुष्याला मन आहे आणि मनाला भगवान बुद्धांनी प्रमुख भूमिका सांगितलेला आहे। त्या मनाला जर आपण सरळ नीट करण्याचा प्रयत्न केला, ज्याप्रमाणे एखादा सोनार त्या सोन्यावर चढलेला मळ किंवा त्या सोन्यामध्ये असलेला मळ क्रमशः तो जाळू 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 घालवून टाकतो, मनुष्याने सुद्धा आपल्या मनाला तसंच हळूहळू निर्मळ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। जर मनाला आपण निर्मळ करण्याची प्रक्रिया केली नाही तर आपोआप आपलं मन मलिन होत असते आणि त्यामुळे भगवंताने मनाला स्वच्छ निर्मळ करण्याचा उपदेश केलेला आहे। सचित्त परियोदपनं येतं बुद्धान शासनं असं भगवंताचं वचन तुम्ही धम्मपालन गाथेमध्ये म्हणत असाल, ऐकत असाल। बघा, सचित्त परियोदपनं म्हणजे आपलं जे चित्त आहे, मन आहे, त्या मनाला निर्मळ करता आलं पाहिजे, हेच बुद्धाचं शासन आहे। तर मनाला निर्मळ कसं करता येते? मनाला निर्मळ करण्यासाठी काय करावं लागेल? कोणतं क्रीम, पावडर, शॅम्पू लावावं लागेल? तुम्ही आंघोळीच्या वेळेला लय काय काय लावत असा? शॅम्पू, साबणी लावता का नाही? कपडे स्वच्छ करायचे असतील मळकटलेले, ते स्वच्छ करण्यासाठी त्याला काही साबण सोडा लावता का नाही? लावता की नाही? झोपले का? लावता का नाही? स्वच्छ करता का नाही त्याला? मग कपडे स्वच्छ करण्यासाठी, शरीर स्वच्छ करण्यासाठी जसा साबणाचा, पावडरचा वापर केला जाते, शॅम्पूचा वापर केला जाते आणि ते कपडे स्वच्छ होतात, आपलं शरीरही अंगही स्वच्छ होते आंघोळ केल्यानंतर। मग ज्याप्रमाणे आपलं शरीर आपण स्वच्छ करतो, आपले कपडे आपण स्वच्छ करतो, आपलं घर आपण स्वच्छ करतो, त्याच प्रकारे आपल्या मनालाही आपल्याला स्वच्छ करता आलं पाहिजे। आणि मनाला स्वच्छ करण्यासाठीचा उपाय म्हणून भगवंतांनी आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला, ज्यामध्ये शील आहे, दान आहे, ध्यान आहे। भगवान बुद्ध म्हणाले तुम्ही मनाला निर्मळ ठेवण्यासाठी, तुमच्या शरीराला निर्मळ ठेवण्यासाठी आणि वाणीला निर्मळ ठेवण्यासाठी तुम्ही काया वाचा मनावर संयम ठेवला पाहिजे।
तुम्ही शीलाचं पालन केलं पाहिजे, पंचशील जीवनामध्ये पाळलं पाहिजे, आठवड्यातून एक दिवस अष्टशील पाळलं पाहिजे, उपोषित पाळलं पाहिजे आणि नेहमी नेहमी आपल्या मनाला निर्मळ करण्यासाठी ध्यानही केलं पाहिजे. श्वासावर लक्ष केंद्रित करून आपण ध्यान करू शकलो पाहिजे आणि तरच आपल्या जीवनाला आपण मुक्तीकडे, निर्वाणाकडे घेऊन जाऊ शकतो. अन्यथा बस जन्माला आलोय, मायबापाने जन्माला घातलंय म्हणून जन्माला आलो, लहानाचं मोठं केलंय म्हणून मोठे झालो आणि नंतर लग्न वगैरे लावून दिलंय, 5चे 50 केलेत, वेल मांडवाला गेलाय आणि बस मरताना असेच मेलो, तर काय अर्थ आहे बघा. समाधानाचा मृत्यू होते का इथे प्रत्येकाला? येते का समाधानाचा मृत्यू प्रत्येकाला इथे? तुम्ही मरताना कोणाला पाहिला असेल? बऱ्याच लोकांना तुम्ही मरताना पाहिला असेल, तुमच्या घरच्या लोकांना पाहिला असेल किंवा शेजारच्यांना पाहिला असेल, गावातल्या नगरातल्या लोकांना मरताना तुम्ही पाहिला असेल. कोणीतरी असं हसत हसत मरते काय? एकदम हसू लागले फार आणि गेले, त्यांचं बटन दबलंय, असे फार क्वचित लोक असतात बघा. बिलकुल ज्यांच्यामध्ये शील सदाचार आहे किंवा जे बोधिसत्व असतात, जे बुद्ध असतात, अर्हत असतात, असे लोक प्रसन्न चित्ताने जातात. सर्वसामान्य लोक जे विकारांमध्ये, सातत्याने विकारांमध्ये फसलेले असतात, रागामध्ये, द्वेषामध्ये, लोभामध्ये, असे लोक बघा पश्चातापाचे अश्रू गाळून तडपू तडपू मरत असतात बघा शेवटच्या क्षणी. कारण या जीवनामध्ये जीवन जगत असताना हे माझं ते माझं, हे माझं ते माझं करत असतात. भगवंताचा अनित्य, अनात्म आणि दुःख सिद्धांत समजून घेत नाहीत. याला चिपकून राहा, त्याला चिपकून राहा, पोरं माझे, पोरगी माझी, घर माझं, दार माझं, शेती माझी, आणि मलाच राहू दे, मी कोणाला देणार नाही, मलाच राहू दे, मी कोणाला देणार नाही. आणि एक दिवस मग येते खटकन बटन दब, मग उचला म्हणतात, आता वास सुटते म्हणतात, आता उचला. गळ्यात काही राहिले काय पहा म्हणतात, काढून घ्या. पिशवी कुठं ठेवली, उशी खाली ठेवली का गोदडी खाली ठेवली ते पहा म्हणतात. त्याच्या चाब्या ठेवायच्या, झाकू 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 ते काढून घ्या म्हणतात. गळ्यातलं असेल, नाकातलं असेल, अंगठ्या असतील, काय जे असेल ज्याच्यात लय जीव होता ते सगळं इथंच काढून घेतात प्रत्येकाचं तुमचं, आणि नंतर म्हणतात उचला म्हणतात, लवकर वास सुटते म्हणतात. काल गेले होते म्हणतात, हे किती वेळ ठेव, आणि उचला म्हणून मग सरणावरही नेतात. सरणावरही नेल्यावर घाईच करतात पहा लोक. कोणी म्हणत नाही असं, घरचे असो की कोणी असो, ठेवा ना 2-3 दिवस म्हणते का? आई म्हणते का असं कोणी? तुम्ही म्हणले होते का घरच्यांना तरी काही राहू दे, आमच्याच घरचे आहेत, तर हे सगळं घरदार शेती त्यांच्यामुळेच आहे, आणि 2-4 दिवस ठेवा असं, तूप लावू लावू काय लावू लावू आम्ही घरी ठेवतो असं म्हटलं तर चालते का? म्हणून ज्याप्रमाणे आपल्या अगोदर गेलेले असेच गेले आणि आपणच घाई केलेली असते, उचलाय म्हणून, आग लावा म्हणून, आणि चला आता घरी म्हणून, आपल्या बाबतीत तसंच होत. फक्त वेळ, काळ, परिस्थिती वेगवेगळी असते, परंतु इथे प्रत्येकाला तुम्ही पाहत असाल तर मृत्यूकडेच वाटचाल होत असते प्रत्येकाची. आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी आपल्याला सांगितलेलं आहे की या जीवनाचा आपल्याला योग्य उपयोग करता आला पाहिजे, चांगलं जीवन जगता आलं पाहिजे. केवळ खाण्यासाठी जगणे आणि जगण्यासाठी खाणे हे तत्व आपण नाही पाळलं पाहिजे. कारण कुत्र्या मांजराचं, प्राण्यांचं ते लक्षण आहे, कारण त्यांना दुसरा काही काम धंदा नसते. असते काय? कुत्र्यांना काही काम असते का? काही काम नसते बा. ते सकाळी उठते, 4 घरी जाते, काय भाकर तुकडा कुठं काय भेटलं, पोट भरलं की कुठं मातीत लोळते, झोपते. पुन्हा भूक लागली की उठते, पुन्हा 2-4 घरी कुठं तरी जाते, किंवा जिथं कुठं काय भेटेल तिथं जाते, खाते, पुन्हा झोपते. एकच काम आहे, खायचंय आणि झोपायचं, खायचंय आणि झोपायचंय. आणि माणूस असून आपण तसंच करत असेल समजा, तुम्ही नाही बाबा तसे, तुम्ही लय चांगले आहे, पण सांगतो जर समजा असं आपल्या बरोबर घडत असेल, आपण सकाळी उठत असेल, आंघोळ पांघोळ करत असेल, नाश्ता करत असेल, जेवण करत असेल, दिवसभर काय काम करत असेल, पुन्हा सायंकाळी घरी आलो, जेवण खाऊन केलं की झोपलो, पुन्हा सकाळी उठलो, तेच समजा, काय अर्थ आहे त्या जीवनाला? मरावे परी कीर्ती रूपी उरावे असं संतांचं पण वचन आहे. आणि भगवान बुद्धांनी सुद्धा सांगितलं, बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलेलं आहे, आपल्याला या जीवनामध्ये
निर्वाणाला प्राप्त करून घेता आलं पाहिजे असं बाबासाहेब नालासोपाऱ्याला मुंबईला बोललेले आहेत एका भाषणामध्ये बुद्ध पौर्णिमेला। आणि त्यामुळे बाबासाहेबांची आपण लेकरं आहोत। बाबासाहेबांनी महत् प्रयासाने आपल्याला हा बुद्धाचा धम्म दिलेला आहे, त्या धम्माचं आपल्याला आचरण करता आलं पाहिजे। बुद्धावर, त्यांच्या धम्मावर आणि त्यांच्या संघावर आपली श्रद्धा असायला पाहिजे, निस्सीम भक्ती असायला पाहिजे। नत्थी मे शरणं अन्यं बुद्धो मे धम्मो मे संघो मे शरणं वरं येते न सच्च वज्जेन होतु मे जय मंगलं असं बाबासाहेबांनी आपल्याकडून वधवून घेतलेलं आहे। बुद्धाशिवाय, धम्माशिवाय आणि संघाशिवाय माझं कोणतंही शरणस्थान नाही आहे। फक्त बुद्ध रतन, धम्म रतन आणि संघ रतन हे तीनच रत्न माझे शरणस्थान आहेत असं आपण स्वतःला सांगितलं पाहिजे। परंतु आज आम्ही पाहतोय, पहा तुम्ही तसे नसाल, आहे की नाही माहित नाही, कारण गॅरंटी तर कोणाचीच नाही। भीम के लगते जिगर, अर्ध्यापेक्षा कमी इधर आणि अर्ध्यापेक्षा जास्त उधरच असतात। पहा जयंतीला नाचायला म्हणल्यावर लई येतात, हे गाणं लाव रे, ते गाणं लाव रे, त्या गाण्यावर नाचतील, डान्स करतील। परंतु विहारात जायचं म्हटलं की मग म्हणते कंबर दुखते, गुडघे दुखतात, सून बाळंतीन झाली, लेक बाळंतीन होण्यासाठी इकडं आली, आता लेकीचं लेकरं सांभाळावं लागतात, लेकाचे लेकरं सांभाळावं लागतात। विचारूच नका कोणकोणते कारण सांगतील आणि मग विहारात येणं राहते नाही का। कुठे कुठे चांगल्या ठिकाणी जायचंय राहते, धम्माचं आचरण करायचंय राहते, उपोषण पालन करायचंय राहते, दान धर्म करायचं राहते आणि अशातच मग मृत्यू येते। आणि तेव्हा मग उशिरा उजाडते आपल्याला की अरे गड्या हे करायचं राहिलाय, ते करायचं राहिलाय आणि मग पश्चातापाचा मृत्यू येतो। बघा त्यातल्या त्यात ज्या लेकरा बाळांना, ज्या प्रॉपर्टीला, संपत्तीला आपलं आपलं म्हणत होते, एक वेळ येते त्याच्यावर आपला मालकी हक्क नसतो, आपलेच जात आणि आपलेच ओठ राहतात, तेव्हा आपली संपत्ती असून तिचा उपभोग आपण घेऊ शकत नाही। ज्या अवलादीला जन्माला घालण्यासाठी तुम्ही काय काय केलेलं असते, तीच अवलाद तुम्हाला जेवण देईल की नाही, प्रेम देईल की नाही, आदर देईल की नाही, याची शाश्वती आहे का? आहे का कोणाला? नाहीये। अपवाद वगळता इथे कोणी कोणाचं उरलेलं नाहीये। आज तर जमाना बदललेला आहे बघा, पैशाला मोठी किंमत राहिलेली आहे, माणसाला माणूस ओळखायला तयार नाही आहे। फार कमी असे लोक असतील, गृहस्थ लोक, की ज्यांचं वैवाहिक जीवन, कौटुंबिक जीवन सुव्यवस्थितपणे आहे, नाहीतर अनेक घराची घडी विस्कटलेलीच आहे। पहा हे सांगते त्याला, ते सांगते याला, कसं काय बाई बरं आहे का म्हणते, ते म्हणते काय बरं आहे का, आणि काय सांगू दादा आणि काय सांगू बाई, काय सांगू दादा आणि काय सांगू बाई म्हणते। म्हणजे घर घर की कहाणी जवळपास सारखीच असते। आणि त्यामुळे आपल्या भगवान बुद्धाचा जो धम्म आहे तो बाबासाहेबांनी आपल्याला दिला, त्याचं आपल्याला आचरण करता आलं पाहिजे। आणि म्हणून अशा प्रकारच्या धम्मदेशना, धम्म परिषदा इथे संपन्न होत असताना आपण तिथे जाऊन भगवंताचा धम्म श्रवण केला पाहिजे, धम्माला समजून घेतलं पाहिजे आणि बुद्ध धम्म संघावर श्रद्धा ठेवली पाहिजे। एक पाय एका दगडावर आणि दुसरा पाय दुसऱ्या दगडावर जर ठेवला तर माणूस बदकन पडते। पहा तुम्ही एखाद्या नदीवर वगैरे कधी गेलात तर व्यवस्थित पाय ठेवले दोन्ही पाय तर माणसाला उभं राहता येते, पण भलत्या सलत्या दगडावर जर पाय ठेवले तर माणूस धपकून पडू शकते। आणि त्यामुळे बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या, त्रिसरण पंचशील दिला, आपल्याला विहारात जायला सांगितलं, किमान रविवारी विहारात जा असे म्हणाले की नाही बाबासाहेब? तुमच्यापैकी कोणाकोणाला माहिती आहे? तुमच्यामध्ये बसलेले असे किती लोक आहेत, खरोखर प्रामाणिकपणे सांगा बाबासाहेबांची शपथ घालून की किमान रविवारी विहारात जाता तुम्ही परिवारासह, कुटुंबासह? हात वर करा बरं प्रामाणिकपणे, म्हणजे बाबासाहेबांची शपथ घेऊन तुम्हाला विचारतो आहे, किमान रविवारी किती लोक विहारात जातात? आता तुम्हाला काय म्हणावं बापा सांगा? असे 2 4 5 आता एवढ्या मोठ्या लोकांमध्ये जर वरती जात असतील किमान रविवारी, हो तुम्ही इतर लोकांकडे पाहत असाल, आपण कोणावर टीका टिप्पणी करत नाही, हिंदू लोकांचं मंदिरं पहा, मुस्लिमांच्या मस्जिदी पहा, ख्रिश्चनांचे चर्च पहा, सिखांचे गुरुद्वारे पहा, तिथे कोणी कोणाला बोलवत नाही, पण खचाखच गर्दी असते बघा। त्यांच्या पद्धतीनं
त्यांच्या त्यांच्या परीने ते लोक आपापल्या धर्मावर श्रद्धा ठेवतात आणि आपलं दीडशहानं म्हणते त्यांच्यात लय अंधश्रद्धा आहे, त्यांच्यात लय बुवाबाजी आहे, त्यांचं काही खरं नाही, त्यांचं काही खरं नाही, आणि हे जिंदगीत कधी विहारात जात नाही. कसे म्हणावे बौद्ध, जे बाबासाहेबांचं ऐकू शकत नाहीत किमान विहारात जाण्याचं, त्यांना बौद्ध कसं म्हणावं? म्हणता येईल का? बौद्ध तेच की जे पंचशील पालन करतात, बौद्ध तेच आठवड्यातून एक दिवस उपवास पालन करतात, बौद्ध तेच किमान आठवड्यातून एकदा तरी परिवारासह विहारात जातात. आज मला सांगा, आपले विहार बांधलेले असतात पण तिथे कोणी जायला तयार नाहीये, लोकांना वेळ नाहीये. बघा, लोक एवढे बिझी झालेत कारण बाबासाहेबांनी लय स्कीमा करून ठेवल्यात आपल्यासाठी. घर फुकट, रमाई आवास योजना, नोकरी पण मिळते, स्कॉलरशिप पण मिळते, हॉस्टेलमध्ये ऍडमिशन कोट्यातून होते, स्पेशल कोट्यातून. हे सगळं काही बाबासाहेबांनी दिलेलं खायला जमते. पण बाबासाहेबांच्या चळवळीसाठी, बाबासाहेबांनी दिलेल्या धम्माच्या प्रचार प्रसारासाठीच मात्र आपल्याला जर वेळ मिळत नसेल तर आपल्याला बौद्ध कसं म्हणावं? म्हणता येईल बौद्ध? आणि म्हणून बघा, बौद्धांची एक आयडेंटिटी तयार केली पाहिजे आपण. जसे हिंदू लोक त्यांच्या धर्मावर, संस्कृतीवरती श्रद्धा ठेवतात आणि कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता, स्वार्थ न ठेवता आपापल्या धार्मिक स्थळावरती जातात. विशेष म्हणजे एखाद्या गावात विहार तर एकच राहते आणि मंदिरं 2-3 राहतात. तुम्ही पाहिलं असेल, बघितलं तुम्ही? एखाद्या नगरात, शहरात सुद्धा कधी कधी एखादं विहार असते आणि दुसऱ्या जाती धर्माचे धार्मिक स्थळ भरपूर असतात. त्यांचे कितीही जरी असले तर तिथे गर्दी असते, आणि आपलं एक जरी असलं तर काही काही ठिकाणी तर पत्ते खेळत बसतात म्हणून आपले पोर. तुमच्याकडे माहित नाही कशी परिस्थिती आहे. लोक सांगतात आम्हाला, मुलं आपले, माणसं आपले त्या सामाजिक सभागृहामध्ये दारू पित बसतात. काही काही ठिकाणी आम्ही येताना इकडे तिकडे पाहतो, फिरतो तर सामाजिक सभागृहामध्ये कोण शेळ्या बांधल्यात ओट्यावर, कोणी दारू पिऊन, कोणी तंबाखू गोठत तिथं बसलेत. याचं त्याचं उन्ह धुणं करून बाबासाहेबाचा पुतळा आणि त्याच्या खाली पायऱ्या ओट्याच्या, आणि तिथं तंबाखू चोळत बसते. असं पाहिलं आम्ही, तुमच्या माहित पाहतो, तुमच्या कोणाला दोष देत नाही व्यक्तिगत. जर असं असेल तर बाबासाहेबाचा अपमान कोण करते? बुद्ध धम्माचा अपमान कोण करते? अहो, इतर लोकांचा तर अजेंडाच आहे, इतर लोकांचा तर हेतूच आहे, त्यांचं तर प्लॅनिंगच आहे, त्यांचं तर नियोजनच आहे. इथून या देशातून बुद्ध बाबासाहेब संपले पाहिजे, कारण त्यांच्यासाठी खतरा धोका आहे. पण मला म्हणायचं आहे, आपलेच लोक असे प्रतारणा करत असतील, आपलेच लोक विहारात जात नसतील, आपलेच लोक आपल्या धम्माचं आचरण करत नसतील, केवळ काड्याच करत असतील, त्रुट्याच काढत असतील, करणारालाही नाव ठेवत असतील, तर मला सांगा, चुकते कोण? इतर लोक की आपण? आपणच चुकतो. वामन दादा म्हणून म्हणाले, माझ्या तला भीम मीच केला उणा, दोष देऊ कुणा. बाबासाहेबाला उणं कोणी केलं? आपल्याच लोकांनी उणं केलं. आता निवडणुका झाल्या बघा, बघितलं तुम्ही? इतर लोकांचं बघितलं असेल तुम्ही. तुम्ही जर टीव्हीवरती न्यूज पाहत असाल, वर्तमानपत्र वाचत असाल, सोशल मीडियावरती असाल, तर इतर लोकांचे उमेदवार निवडून आले बहुसंख्य, आणि आपले लोक आपल्याच लोकांना पाडायला बसले होते. बघितलं की नाही तुम्ही? आणि त्यामुळे बघा, आपल्याला एक आदर्श बौद्ध समाज निर्माण करता आला पाहिजे. आमच्या चॅनलचं स्लोगन आहे बघा, महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्माण करणे हे आपलं कर्तव्य आहे. आणि त्यामुळे भगवंताने सांगितलं की समाजामध्ये, आपल्याच नाही, मनुष्य समाजामध्ये तसं पाहिलं तर 4 प्रकारचे लोक असतात. असे अनेक प्रकारचे सांगितले. अंगुत्तर निकायामध्ये भगवंतानी लोकांच्या प्रवृत्त्या सांगितल्या, लोकांचे स्वभाव सांगितले वेगवेगळ्या प्रकारचे. एक प्रकार सांगितला, 4 प्रकारच्या आंब्यासारखी माणसं असतात समाजामध्ये. काय सांगितलं? 4 प्रकारच्या आंब्यासारखे माणसं सांगितले भगवंताने. आंबे समजतात ना? आता फुलोरा आला बघा आंब्याला. 4 प्रकारचे आंबे असतात. भगवान बुद्ध म्हणाले, त्या 4 प्रकारच्या आंब्यासारखेच माणसं पण असतात. कसे? पहिला एक आंबा असतो, तो वरतून कच्चा दिसतो, हिरवा दिसतो, पण आतून मात्र पिकलेला असतो आणि मधाळ असतो, गोड असतो. तुम्ही मार्केटमध्ये आता पहा, पुढे येतीलच आंबे, वरतून हिरवे हिरवे दिसतात, कच्चे वाटतात, पण आतून मात्र पिकलेले असतात, मधाळ असतात.
दुसरा एक आंबा असतो वरतून दिसायला पिवळा पिवळा असतो. आता तर केमिकल वाले फळ आले. तुम्ही केळी पाहत असाल तर केळीचं देठ हिरवं आणि पूर्ण केळी पिवळी असते. रात्री त्या केमिकल मध्ये डुबवून ठेवली, त्या देठाला केमिकल लागलं नाही, कारण देठाला पकडलं होतं माणसाने त्या केमिकल मध्ये बुडवत असताना, म्हणून देठ हिरवा आणि केळी पिवळी. केमिकलचं जग आहे. माणूस माणसाला मारायला बसला बघा आजच्या जमान्यामध्ये, अशी परिस्थिती आहे. आणि त्यामुळे दुसरा जो आंबा आहे वरतून दिसायला पिवळा पिवळा दिसतो, पिकलेला आहे असं वाटते, पण आतून मात्र तो कच्चाच असतो. तो काही पिकलेला नसतो आणि गोडही नसतो. दुसरा बघितला. तिसरा जो आंबा आहे तो वरतूनही कच्चा आणि आतूनही न पिकलेला असतो. वरतूनही कच्चा आणि आतूनही न पिकलेला म्हणजे कच्चा. आणि चौथा आंबा सांगितला भगवंताने, काही काही आंबे वरतूनही दिसायला आकर्षक सुंदर पिवळे असतात आणि आतूनही मोठे गोड मधाळ असतात. बघा मार्केटमध्ये तुम्ही पाहत असाल बऱ्याचदा फसगत होते लोकांची. अरे दिसायला फार पिवळे दिसले हो म्हणतात, मी घेऊन आलो त्याच्यामुळं, आणि घरी आलं की आंबट खट असं होते. हे आंबे जसे 4 प्रकारचे सांगितले तसेच माणसंही 4 प्रकारचे सांगितले. पहिला जो आंबा सांगितला वरतून दिसायला कच्चा हिरवा आणि आतून मात्र पिकलेला, तसेच काही काही माणसं असतात समाजामध्ये, म्हणजे आपलीच गोष्ट केलेली नाही आहे. दिसायला गोरे गोमटे नसतात किंवा गरीब असतात, परंतु मनाने मात्र स्वभावाने मात्र अतिशय प्रामाणिक, विनम्र, सिलवान, गुणवान, दानी आणि ध्यानी लोक असतात. बघा तुम्ही पाहत असाल तुमच्या आजूबाजूला किंवा तुम्ही पण असाल या प्रकारातले. भगवंत म्हणाले सौंदर्य महत्वाचं नाहीये, बाह्य सौंदर्याला महत्व नाहीये. कोणाचं नाक कसं आहे, कोणाचे कान कसे आहे, कोणाची त्वचा कशी, कोणाचे डोळे कसे, ह्याच्यापेक्षा मन कसं आहे, स्वभाव कसा आहे, याला भगवंताने महत्व दिलं. म्हणून आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, वानाला नसेल तरी चालेल पण गुणाला असले पाहिजे. पण काही काही लोकांच्या बाबतीत लोक म्हणतात भांडणात, वानाला नाही आणि गुणाला नाही. तुम्हाला नाही म्हणत बापा, तुम्ही लय सुंदर आहे, तुम्ही लय चांगले आहे, पण असे काही काही लोक असतात. आणि म्हणून पहिला आंब्याचा प्रकार जो सांगितला तर माणसाचा पण तसा प्रकार आहे. म्हणाले की दिसायला जरी सुंदर नसतील किंवा श्रीमंत नसतील किंवा काय त्यांचा गाजावाजा वगैरे नसेल, परंतु मनाने मात्र निर्मळ असतात, मनाने मात्र एकदम मधाळ असतात, ते सुस्वभावी असतात, माणसं जोडणारे असतात, कोणाची निंदा करत नाहीत, कुणाला त्रास देत नाहीत, प्रत्येकासोबत प्रेमाचा व्यवहार करतात, ते धार्मिक असतात, शील पालन, दान देणे, ध्यान करणे हा त्यांचा स्वभाव असतो. आणि म्हणून ह्या पहिल्या आंब्यासारखे असे लोक असतात. दुसरा जो आंबा सांगितला त्याच्यासारखे लोक कसे असतात हे भगवंताला विचारल्यानंतर भगवान म्हणाले, इथे काही काही लोक असतात बाह्य रूपाने जर पाहिलं तर सुंदर असतात. बघा नाक डोळे फार सुंदर आहे, रेखीव आहे, परंतु तोंड उघडलं की बस त्यांचं काय खरं आहे हो, त्यांना काय येते ढेकळं, त्यांचं हे बरोबर नाही, त्यांचं ते बरोबर नाही, असे लोक शेजारी बरोबर नाही, शेजारी बरोबर नाही, भंतेजी बरोबर नाही, काय ते मीच बरोबर आहे म्हणते फक्त. बस मीच विद्वान, मीच ज्ञानी, मीच त्यागीन, मलाच फक्त पूजन, मलाच माना, माझ्यासारखं कोणी नाही म्हणते. म्हणजे तुम्हाला म्हणत नाही बापा, सांगतो असे लोक असतात. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणाले, काही काही लोकांकडे सौंदर्य असते, श्रीमंती असते, सगळं पद प्रतिष्ठा सगळं काही असते, पण मन म्हणाल तर असं गढूळ असते. एकदम गढूळ, म्हणजे प्रचंड गढूळ. त्यांच्याकडे दानत नसते, शील पालनाचा भाव नसते, ध्यानाचा भाव नसते, माणसं जोडण्याचा भाव नसते, बुद्ध विहारात जाण्याचा भाव नसतो, विनम्रता नसते. आणि त्यामुळे दुसऱ्या आंब्यासारखा हा प्रकार सांगितला भगवंताने की वरतून दिसायला मात्र सुंदर पण आतून मनानं बिलकुल वाईट आणि आंबट खट्ट असतात असे काही काही लोक. आणि त्यामुळे तिसरा जो आंबा सांगितला की तो आंबा जो आहे वरतून दिसायला कच्चा, अपरिपक्व, रंगाला नाही आणि आतूनही मात्र तो आंबट खट्ट असतो, म्हणजे त्याचं चवही काही बरोबर नसते. माणसंही असेच असतात काही काही की ते दिसायला बरोबर नसतात, कधी कधी नाक डोळे, किंवा श्रीमंतही नसतात, गरीबच असतात, कुठली नोकरी पगार वगैरे काही नसतो, गरीबच असतात आणि मनाने तसेच असतात.
हिंसा करतील, हिंसेची प्रवृत्ती आहे. चोरी करतील, चोरीची प्रवृत्ती आहे. व्याभिचार करतील, व्याभिचाराची प्रवृत्ती आहे. खोटं बोलतील, ठकवतील, फसवतील, एकदम भयंकर दारू, गांजा, बिडी, तंबाखूचं सेवन करतील, माणसाला माणसापासून तोडतील, एकमेकाची बदनामी करतील, एकमेकांना परेशान करतील, अशी प्रवृत्ती समाजामध्ये आहे बघा. लोक म्हणून म्हणतात वानालाय नाही आणि गुणालाही नाही म्हणतात असे लोक. तर भगवंत म्हणाले अशा क्वालिटीचं कोणीच असता कामा नये. उलट पक्षी ही दुसरी जी क्वालिटी, पहिली जी क्वालिटी सांगितली की वरतून दिसायला जरी बरोबर नाही आहे पण आतून मनानं जर निर्मळ आहे, स्वच्छ आहे, तर अशा लोकांचं कौतुक आणि प्रशंसा भगवंताने केलेली आहे. तुम्ही बौद्ध साहित्याचा अभ्यास केला तर. आणि चौथा जो आंब्याचा प्रकार सांगितला की वरतून दिसायलाही पिवळा किंवा आकर्षक आहे आणि आतूनही मधाळ आहे, गोड आहे, अगदी अशीच काही काही माणसं असतात बघा. ते वरतून दिसायला सुंदर वगैरे असतात, श्रीमंत असतात, त्यांच्याकडे धन दौलत सगळं काही असते आणि आतूनही तसेच ते सिलवान, गुणवान, विनम्र असतात, धम्माचं आचरण करतात, धम्मचारी असतात, दानी असतात, ध्यानी असतात. आणि त्यामुळे हे 4 प्रकारचे जे लोक सांगितले भगवंताने ते तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. आणि आपण या 4 पैकी कोणते, हे कोणाला विचारलं पाहिजे? कोणाला? आपल्याला स्वतःलाच विचारलं पाहिजे. नाही तर मी तर माझी पाठ अशी थोपटतच राहील नेहमी 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 नेहमी. मी लय चांगला, मी लय चांगला, मी लय चांगला, दुनिया बरोबर नाही, मी लय चांगला, दुनिया बरोबर नाही, मी लय चांगला. असं कोणाला नाही जमत. असं असेल का तुमच्यात कोणी की असं जमणार नाही कोणाला? असेल? कधी भांडण वाद तंटा झाल्यावर लोक काय म्हणतात, माझं काय चुकलं नाही, मी तर काय बोललोच नाही. हे पाहिजे म्हणजे लय बोलतात म्हणजे असे बोलतात लोक. म्हणजे आपल्याबद्दलची सफाई द्यायला तर कोणालाही जमेल हो, आणि दुसऱ्याबद्दल पाखडायला तर कोणालाही जमेल. पण भगवान बुद्ध म्हणाले बहिर्मुखी होण्यापेक्षा तुम्ही अंतर्मुखी झाले पाहिजे. काय झाले पाहिजे? काय झाले पाहिजे? अंतर्मुखी झाले पाहिजे. आणि अंतर्मुखी होण्यासाठी आपल्याला धम्माचं आचरण करावं लागते आणि स्वतःला तपासावं लागते. आत्ताही अत्तनो नाथो कोही नाथो परोसिया. भगवान बुद्ध म्हणाले तुम्ही तुमचे मालक आहात, इथे दुसरा कोणी आपला मालक नाही आहे. आणि म्हणून आपण आपल्यालाच विचारणा केली पाहिजे, माझ्या वाणीचं कर्म चांगलं आहे का? माझ्या मनाचं कर्म चांगलं आहे का? माझ्या शरीराचं कर्म चांगलं आहे का? काया वाचा मनावर माझा संयम आहे का? ह्या गोष्टी रोज आणि रोज आपण स्वतःला विचारल्या पाहिजे. जर विचारल्या नाही तर आपल्यातले अवगुण असेच वाढत जातात आणि मग एक दिवस आपणच आपली फसगत करून घेतो आणि कर्म तुम्हालाही सोडत नाही आणि आम्हालाही सोडत नाही. काय म्हणतो मी? कर्माचा सिद्धांत सांगितला ना भगवंताने, कॉज अँड इफेक्ट. कर्म सिद्धांत सांगितला, प्रतीत्य समुत्पाद. तो भिक्षूंनाही सोडत नाही आणि ग्रहस्थांनाही सोडत नाही. म्हणजे आमच्याकडूनही धम्माच्या विरुद्ध आचरण घडत असेल त्याचे फळ आम्हाला मिळते. आम्हाला काय सुटका नाही अशी की लय मोठे मोठे भंतीजी आहेत बा, लय चांगलं काम करतात आणि फलानं बिस्तानं काय 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 प्रवचन चांगलं देतात. पण जर आमच्याकडूनही दुष्कर्म वाईट कर्म घडत असतील काया वाचा मनाने, तर त्या कर्माचं फळ आम्हाला भोगल्याशिवाय राहता येणार नाही आणि तुम्हाला कर्माचं फळ भोगल्याशिवाय सुटका नाही. आणि म्हणून भगवान बुद्धाने सांगितलं की निर्वाणाच्या मार्गावर आपण आपली वाटचाल सुरू केली पाहिजे. कारण आपण मरण धर्मी आहोत. काय आहोत? मरण धर्मी आहोत. आपला भरोसा नाहीये काही. इथे कोणी अमृत पिऊन आलेलं नाहीये. तुम्ही आम्ही कोणी अमृत पिऊन आलेलो नाहीये. कोणाचं बटन कधी दबेल हे सांगता येत नाही. आईच्या उदरात असतानाही मृत्यू येतो. बाळांना तुम्ही अनुभवत असाल, संसारिक आहात तुम्ही. 2 महिन्याचं बाळ, 1 महिन्याचं बाळ, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 महिन्याचं बाळ असेल आणि काही प्रॉब्लेम झाला त्याच्या आरोग्याचा, तर आईच्या उदरातही ते बाळ मरू शकते. नुकतंच जन्माला आलेलं बाळ एखाद्या 2 तासातही मरू शकते, याचाही तुम्हाला अनुभव आला असेल. अगदी रांगणारं बाळ, तारुण्यात येणारं बाळ, मध्यवयात आलेला माणूस, स्त्री पुरुष किंवा म्हातारं झालेलं, मरणापासून कोणाचीही सुटका नाहीये. आहे का? फक्त आठवण कायम राहते नंतर की फार चांगले होते का फार वाईट होते, सोबतच राहत होतो, सोबतच खात पित होतो वगैरे वगैरे. मरण कोणालाही सोडत नाही. चांगलेही जाण्यासाठी आलेले आहेत
आणि वाईटही जाण्यासाठी आलेले आहेत. भगवंताच्या काळात पटाचारा होऊन गेली. तुम्ही ऐकली असेल पटाचाराची कथा. त्या पटाचाराच्या जीवनामध्ये तिचे मुलं गेले. मुलगा एक पाण्यात वाहून गेला, एक मुलगा पक्षी घेऊन गेला, नवरा सर्पदंशाने मेला, आई वडील घर अंगावर पडून मेले. मरण कोणाला कुठे कधी आणि कसं येईल हे सांगता येत नाही. मृत्यू प्रत्येकाच्या वाट्याला आलेला असतो आणि त्यामुळे मिळालेल्या आयुष्याचा आपल्याला सदुपयोग करता आला पाहिजे. आणि भगवान बुद्ध इथं म्हणतात की हे जग, हा संसार 3 तत्वावरती चालतोय. एक तर अनित्य, अनात्म आणि दुःख. हे 3 तत्व जगाचे ठरलेले आहेत. कारण जग हे परिवर्तनशील आहे. जग कसं आहे? परिवर्तनशील आहे, बदलणार आहे. बालपणातच बालपण असते, तारुण्यात बालपण नसते. तारुण्यातच तारुण्य असते, म्हातारपणात तारुण्य नसते. बघा तुम्ही आता इथे म्हातारे लोक जे बसलेला आहात, तुम्ही जर रिव्हर्स नेला आपल्या माइंडला तर तुम्ही तारुण्यात फार सुंदर दिसत होते. तारुण्यात तुम्ही ताकदवर होते, तुमचे गुडघे चांगले, कंबर चांगली, तुमची सत्ता होती, घरात सगळं तुमचं चालायचं. ना आता विचारा बा, आता काय आहे? गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी. अशी परिस्थिती आहे बघा. त्या काळात आमचे दिवस फार चांगले होते म्हणते, घरी आमचा राब घरी आमचा चांगला मानमत्राब होता म्हणते, काय काय होते. आणि आता विषय संपलेला आहे. आपलेच दाता आपल्याला साथ देत नाही, नाही का? आपलेच केस आपल्या जवळ काळे म्हणून राहत नाही. आपलेच आरोग्य, आपलं शरीर पण आपल्याला साथ देत नाही. भगवान म्हणाले इथे सर्व काही अनित्य आहे, नश्वर आहे, क्षणभंगूर आहे. एकाच अवस्थेत राहील असं इथे काहीही नाही आहे. कारण तारुण्यही टिकत नाही, बालपणही टिकत नाही आणि म्हातारपणही टिकत नाही. त्याचबरोबर भगवान बुद्ध म्हणाले संपत्ती पण टिकत नाही, संतती पण टिकत नाही, पद प्रतिष्ठा पण टिकत नाही आणि आपल्याकडे काहीच उरत नाही आणि आपण एक दिवस असेच चालल्या जातो. म्हणून अनित्य सिद्धांताला आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणाले जीवन जर समजून घ्यायचं आहे, जीवनाचा सदुपयोग जर आपल्याला करायचा आहे तर अनित्य धर्म आपण समजून घेतला पाहिजे की जीवन नश्वर आहे, क्षणभंगूर आहे. वेळीच आपण सावध झालो पाहिजे आणि या धम्म मार्गामध्ये प्रतिष्ठित झालो पाहिजे. हकीकत मध्ये भगवान बुद्ध म्हणाले अनात्म लक्षण सांगत असताना इथे मी आणि माझं म्हणण्यासारखं काही नाहीये. मी आणि माझं ज्याला कशाला आपण म्हणतो ते कायमस्वरूपी आपला त्याच्यावर मालकी हक्क राहत नाही. राहतो का? हे शरीरावरही आपला मालकी हक्क राहत नाही. ज्या शरीराला आपण माझं माझं म्हणतो हे शरीर साथ देते का? म्हातारपणामध्ये साथ देत नाही आपल्याला. बघा, ज्या संपत्तीला आपण माझं माझं म्हणत असतो ती संपत्ती तरी साथ देते का वेळ प्रसंगी आपल्याला? म्हातारा झाल्यावर सगळं काही आपल्याकडे असते पण वेळ प्रसंगी ते कोणतंच काही कामाला येत नाही. पहा, अत्यंत वाईट परिस्थिती आहे जगामध्ये सगळीकडे. आणि आज तर वातावरण एवढं बिघडलेलं आहे, लेकरं मायला माय म्हणायला तयार नाही, बापाला बाप म्हणायला तयार नाही, भावा भावाचं पटत नाही, बहीण भावाचंही पटत नाही या जगामध्ये. आज पैसा है तो सब कुछ है, बाकी तुम हमारे नहीं हम तुम्हारे नहीं म्हणतात लोक. सगळ्या घर घर की कहाणी अशीच आहे बघा, अपवाद वगळता. त्यामुळे ह्याच्यातून आपण मार्ग काढला पाहिजे. ह्याच्यात रमलो पण नाही पाहिजे. नाही तर हे सांगते त्याला दुःख आणि ते सांगते याला दुःख, तुमचं कसन आमचं कसन सारखंच आहे तसं पाहिलं तर त्याची चर्चा करण्यापेक्षा चर्चा झाली पाहिजे धम्माची. कशाची चर्चा झाली पाहिजे? धम्माची. म्हणून आम्ही आमच्या भाषेत कधी कधी सांगतो लोकांना, तुम्ही मायबाप समाज आहात, प्रत्येकाकडे दुःखाचं गाठोडं आहे. काय आहे? प्रत्येकाकडे दुःखाचं गाठोडं आहे. ते गाठोडं घेऊनच डोक्यावर इकडे तिकडे फिरत जाऊ नका आणि याच्यात त्याच्या पुढे ते सोडत बसू नका. कारण तुम्ही ज्याला सांगता त्यांच्याकडे सारखंच आहे, फक्त फरक एवढाच आहे, ऐकायला गोड वाटते म्हणून समोरचे लय ऐकून घेतात. असं का? अरे बापरे, आम्हाला तर 25 वर्ष झाले कोण शिवलंय नाही आणि कोण मारलंय नाही आणि कोणा शिव्या दिल्या नाही. हकीकत मध्ये जर पाहिलं त्यांना बदड बदड मारलेलं असते, पण दुसऱ्याचं ऐकून घ्यायला आणि त्यांना लावून द्यायला लय गोड वाटते. हा मनुष्याचा स्वभाव आहे. कारण बहिर्मुखी मनुष्य असतो. बघा तुम्ही, सिरियसली चांगल्या गोष्टी चालल्या असतील तर त्या सर्वांनाच आवडत नाही, पण कुठे जर भांडण सुरू असेल, कोणाची निंदा सुरू असेल, कोणी पाखड्यात बसलेला असेल तर तिथं सारे काम धंदे सोडून बसते. कसं काय? असं का? अरे बाप. मग पुढं हे असं होते. पहा,
आणि म्हणून मनुष्याचा स्वभावच असा आहे आणि त्यामुळे भगवंताने सांगितलं आपल्या जीवनामध्ये ह्या सगळ्या गोष्टीला आपण समजून घेऊ शकलो पाहिजे तर या जीवनाला अर्थ आहे. म्हणून या दुःखाला पण चिपकू 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 बसू नका. दुःख प्रत्येकाच्या वाट्याला आहे. त्या दुःखातून मार्ग काढण्यासाठी म्हणून भगवंताने उपाय कौशल्य सांगितलं आणि ते उपाय कौशल्य म्हणजे धम्माचं आचरण. या वाणीवर संयम ठेवता आला पाहिजे कारण कार्यक्रम बिघडवणारी ही वाणी असते. दुसरं या शरीरावर संयम ठेवता आला पाहिजे. जीवनाचं गणित बिघडवणारं हे शरीर पण असते. आणि तिसरं आपल्या मनावर आपल्याला संयम ठेवता आला पाहिजे कारण जीवनाचं गणित बिघडवणारं हे मन असतं. कारण मन तर मुख्य आहे. रिमोट कंट्रोल असते. काय बोलायचं आणि काय नाही बोलायचं हे तोंड ठरवते की मन ठरवते? कोण ठरवते? मनच ठरवते. कुठं जायचं आणि कुठं नाही जायचं कोण ठरवते? पाय ठरवतात की मन ठरवते? कुठं बसायचं आणि कुठं नाही बसायचं कोण ठरवते? मनच ठरवते. कोणत्या मार्गाने जायचं आणि कोणत्या मार्गाने नाही जायचं कोण ठरवते? मनच ठरवते. हे सगळ्या गोष्टी भगवान बुद्धाने 2500 वर्षांपूर्वी मध्यम मार्गामध्ये सांगितलेले आहेत. आणि म्हणून कोणाच्या संगतीत राहायचं कोणाच्या संगतीत नाही राहायचं हे सुद्धा कोण ठरवायचं असते? आपल्या मनाने ठरवायचं असते. तुम्ही दारू पिणाऱ्यांबरोबर, लफडेबाजी करणाऱ्यांबरोबर, तंबाखू खाणाऱ्यांबरोबर, शिव्या देणाऱ्यांबरोबर, भांडण करणाऱ्यांबरोबर, वादविवाद करणाऱ्यांबरोबर, लावालावी करणाऱ्यांबरोबर राहिल्यावर संगतीचा गुण चिपकल की नाही? चिटकते की नाही? तुम्ही तुमच्या पोरापोरींना काय सांगता कोणाच्या सोबत राहण्याबाबतीत? तुम्ही म्हणता का नाही कधी कधी तुमचं पोरग पोरगी बिघडत असेल त्या पोरी सोबत राहू नको बरं बाई? म्हणता का नाही? त्या पोरासोबत राहू नको बरं बाबू? बोलता तुम्ही. का म्हणता असं? कारण संगतीचा परिणाम होतो म्हणजे होतो बघा. आणि त्यामुळे भगवान बुद्धांनी सांगितलं मन मुख्य आहे आपलं. त्या मनाला सुद्धा आपण संयमित ठेवू शकलो पाहिजे कारण एकंदरीत भगवंताच्या धम्मामध्ये भगवंताने मनालाच मुख्य म्हटलेलं आहे. मनो पुब्बंगमा धम्मा मनोसेठा मनोमया. म्हणजे मन हे मुख्य आहे. ते मनोमय आहे. त्याला पाहिजे तसं ते आपल्याला वागवते, पाहिजे तसं आपल्याला बोलायला लावते, पाहिजे तसं आचरण करायला लावते. आणि म्हणून मन मुख्य आहे. ते मनोमय आहे. भगवान म्हणाले त्यामुळे मळलेल्या मनाने बोलू नका, मळलेल्या मनाने कर्म करू नका, तर निर्मळ प्रसन्न चित्ताने राहा. प्रसन्न चित्ताने निर्मळ मनाने कर्म करा. सुख तुमच्या सोबत सावली सारखं राहील. मळलेल्या मनाने तुम्ही बोलत असाल, वागत असाल कोणाशी पण, तर ज्याप्रमाणे बैलगाडी ओढणाऱ्या बैलांच्या पायाचा पाठलाग त्या गाडीची चाकं करतात, दुःख अगदी तसंच तुमच्या पाठीमागे धावत राहील. तुम्ही दुसऱ्याचं जर दुःख चिंतत असाल, दुसऱ्याचं वाईट व्हावं असं चिंतत असाल, तर एक दिवस येतो आपल्याच वाट्याला ते दुःख आल्याशिवाय राहत नाही. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले कुणाला त्रास देऊ नका, कुणाला परेशान करू नका. आणि त्यासाठी म्हणून आपल्या काया वाचा मनावर संयम ठेवा. हे त्यासाठी म्हणून तुम्हाला हे 4 आंब्यांचं उदाहरण सांगितलेलं आहे. तर बघा ह्या धम्म परिषदात यासाठीच होत आहेत. आमचे धम्मसेवक भंतेजी गेल्या अनेक वर्षांपासून एक आदर्श धम्माचं प्रचार आणि प्रसाराचं काम करतात. थेंब धम्मो भंतेजी हे सुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारे धम्माचा प्रचार आणि प्रसार करतात. अगदी बाल्यवयापासून हे भिक्षू धम्माचं काम करतात. आणि आम्ही सुद्धा त्यांच्या शाळेत आल्यामुळे, त्यांच्या सहवासात राहिल्यामुळे आम्हाला जे काही चांगले गुण आज आमच्यामध्ये असतील त्याचं सर्वस्वी श्रेय पूजनीय भंतेजीलाच जाते. आणि त्यामुळे भंतेजींच्या ऋणांमधून आम्हाला कधीही मुक्त होता येणार नाही. सदैव त्यांच्या प्रती कृतज्ञतेचा भावच आमच्या मनामध्ये राहील. कारण भिक्खू हा समाजाला प्रकाशित करत असतो. भिक्षू हा माणसं जोडण्याचं काम करत असतो. भिक्षू हा भगवंताचा मार्ग प्रकाशित करत असतो. आणि त्यामुळे इथे या भिक्खूंचं मोठं कार्य आहे. ही धम्म परिषद अव्याहतपणे सुरू आहे. वेगवेगळ्या प्रकारचे भिक्षू काम करतात. आजचा आधुनिक युग आहे. भगवंताचा काळ होता, आजचा काळ वेगळा आहे. आम्ही थायलंडमध्ये, श्रीलंकेमध्ये जातो, भिक्खूचं राहणीमान पाहतो, भिक्खूंच्या कामाच्या पद्धती पाहतो आणि आम्ही तसं होण्याचा प्रयत्न करतो. तसं तर होता येणार नाही कारण थायलंडमध्ये तुम्ही जर जाऊन पाहिलं तर सगळ्याच गोष्टी अशा आहेत की त्या आधुनिक पद्धतीने बुद्ध धर्माशी जोडलेल्या आहेत. कारण भगवान बुद्धांनी सुद्धा सांगितलं की आधुनिक पद्धतीने तुम्हाला भविष्यामध्ये
बदल करावा लागेल. तुम्ही बाबासाहेबांची भाषणं बुद्ध धम्माच्या विषयी जर वाचले, तुम्ही त्या दिवशी वाचनामध्ये माझ्या आलं, बाबासाहेब म्हणाले भिक्खूंनी आधुनिक पद्धतीनं ध्येय धोरण बदलले पाहिजे आणि त्यासाठी ख्रिश्चन मिशनरींचा त्यांनी आदर्श घेतला पाहिजे. तुम्हीही वाचला असेल हे. कारण बदलता आलं पाहिजे युगानुसार. जैन धर्म भारताच्या बाहेर का गेला नाही? कोण सांगू शकते तुमच्यापैकी? जैन धर्म भारताच्या बाहेर का गेला नाही? आज बुद्ध धम्म जगात सगळीकडे का म्हणून आहे? का? कारण भगवान बुद्धाचा जो मार्ग आहे तो वैज्ञानिक मार्ग आहे आणि आज विज्ञान प्रगती होत आहे, विकसित होत आहे आणि त्या विज्ञानालाच धरून बुद्धाचा धम्म असल्यामुळे जपानलाही वाटतं हा बुद्धाचा धम्म आम्हाला लागू होतो, चायनावाल्यांनाही वाटतं बुद्धाचा धम्म आम्हाला लागू होतो, थायलंडवाल्यांनाही वाटतं, जगातल्या बहुसंख्य देशांना वाटते की बुद्धाचा विचार हा आम्हाला लागू होतो आणि आधुनिक युगामध्ये तो आम्ही आमच्या जीवनाशी जोडला पाहिजे. कारण भगवान बुद्ध हे सुपर सायंटिस्ट होते. कोण होते? सुपर सायंटिस्ट होते भगवान बुद्ध. आणि त्यामुळे जग जसं बदलत आहे तसं भिक्खूंनी म्हणा किंवा धम्म प्रचाराच्या जे धोरणं आहेत किंवा ज्या प्रकारच्या त्याचे हे आहेत मार्ग आहेत तेही आपण बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माणसं जोडता आले पाहिजे, विहार सुसज्ज असले पाहिजे आपले, आणि भिक्षू उपासक सुद्धा मोठ्या मनाचे मोकळ्या मनाचे असायला पाहिजे. त्यांनी पण माणसं जोडले पाहिजे. ह्या धम्म परिषदा आणि मोठमोठ्या भिक्खूंची कामं त्यासाठीच आहेत. इथे बसलेले आमच्या आजूबाजूला पुढच्या लाईनीत म्हणा मागच्या रांगेमध्ये म्हणा भिक्खू चांगलं काम करतात. आम्हाला ही सुवर्ण संधी या मुळाव्यामुळेच प्राप्त झाली आणि म्हणून इथे आम्हाला यावंच लागतं. कारण इथलं पाणी पिलाय आम्ही, इथलं मीठ खाल्लंय आम्ही आणि त्यामुळे भगवंताचं वचन आहे आपण उपकारांची जाणीव ठेवली पाहिजे. सदोदित कृतज्ञता भाव आपल्या गुरुजींच्या प्रती आपल्या मनामध्ये असायला पाहिजे आणि त्यामुळे इथे आम्ही आज आलो. अधिक काही बोलत नाही, भिक्षू बोलणारे आहेत, त्यामुळे माझ्या शब्दांना मी इथे पूर्ण विराम देत आहे. भवतो सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सोत्थी भवन्तु ते. औरंगाबाद शहरामध्ये सिडको कडून आपण प्लॉट विकत घेतला आणि त्या विकत घेतलेल्या प्लॉटवरती 4 माळ्याचं द ग्रेट हॅपीनेस टॉवर आपण समाजाच्या स्वेच्छादानातून उभं करीत आहोत, त्याची उभारणी करणार आहोत. कुणाला त्यासाठी वर्गणी वगैरे किंवा वैयक्तिक कोणाकडे जाऊन आपण काही मागणार नाही आहोत. कोणी बिलकुल ज्याला इच्छा होईल आपण विटा दान दिल्या पाहिजे. ज्या किती परिस्थितीनुसार ते विटा दान देतील, ज्यांना सिमेंट दान द्यायची ते सिमेंट दान देतील, ज्यांना रेती दान द्यायची रेती दान देतील, ज्यांना लोखंड दान द्यायचं लोखंड दान देतील, किंवा बिल्डिंग साठी इमारतीसाठी जे जे म्हणून लागेल ते स्वेच्छेने जे दान देतील त्यांचं दान स्वीकारल्या जाईल. मग ते मजुरीसाठी आर्थिक दान असेल किंवा जे कुठलं दान असेल पूर्ण इमारत होईपर्यंतचं, तर समाजाच्या स्वेच्छा दानातून इमारत उभी राहील. भिक्षू संघाला ती अर्पण केल्या जाईल, तिचं लोकार्पण होईल. समाजाने जर साथ दिली आणि समाज फार चांगला आहे हे आम्ही अनुभवत आहोत. कोणाला मागायची गरज नाही आहे वैयक्तिकरित्या, कोणाला जाऊ कोणाकडे वर्गणी वगैरे मागायची. लोक फार चांगले आहेत. लोकांमध्ये आता परिवर्तन होत आहे. आम्ही पाहतोय गावोगावी खेडोपाड्यात शहरात तिकडं जातोय, प्रचंड गर्दी करतायत लोक. जे इच्छुक दानदाते आहेत ते आपल्या परिवाराकडून
आई वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ असेल किंवा घरातलं कोणी गेलंय त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ असेल, हे जे काही मटेरियल लागणार आहे आपल्याला, सामान साहित्य लागणार आहे बांधकामासाठीचं, ते तुम्ही दान देऊ शकता. आमचे कपिल सातदिव साहेब आहेत, त्यांचा स्क्रीनवर नंबर येतो, तर त्यांच्याशी संपर्क साधावा. आपला जो 9890437445 हा फोन पे गुगल पेचा नंबर आहे. त्याचबरोबर चॅनलवरती आपल्या अकाउंट नंबर आहे आपल्या संस्थेचा, त्या अकाउंट नंबरवरती सुद्धा आपण दान पाठवू शकता. किंवा कधी कधी नंबरवरती मला वाटतं काही लिमिट वगैरे दाखवते, काही उपासक सांगतात तसं, तर ते लिमिट दाखवत असेल तर स्कॅनर जे आहेत आपले, त्या स्कॅनरवर स्कॅन करू शकता किंवा संस्थेचं जे अकाउंट आहे त्या अकाउंटवर सुद्धा तुम्ही दान देऊ शकता. इच्छुक श्रद्धावंतांच्यासाठी लोक विचारतात म्हणून आता बोलण्याच्या ओघामध्ये मी हे सांगत आहे. सांगण्याचा हेतू एवढाच आहे, तन्मन धनाने बांधकामासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेला आदर्श बौद्ध समाज निर्माण करण्याच्या उपक्रमांतर्गत सुरू असलेल्या या कामासाठी आपण सहकार्य कराल ही एक धम्म भावना ठेवून माझ्या शब्दांना पूर्ण विराम देत आहे. The great happiness. शरणं गच्छामि.